मालाड मारहाण प्रकरणात ठाकरेंच्या आमदाराने दबाव टाकलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा आरोप, दबाव टाकल्यामुळे मारहाण झालेल्यांवरच पोलिसांची कारवाई असल्याचं निरुपम म्हणाले आहेत। राडा करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर घेऊन कारवाई करा असं निरुपम यांनी म्हटलंय। कारवाई झाली नाही तर पोलीस ठाण्याला घेराव घालणार असल्याचं संजय निरुपम यांनी इशारा दिला आहे। जोरदार असा हाणामारी तिकडे झाली आणि त्याच्यामध्ये 10-12 जो आमचे हिंदू पोरं होते ते जखमी झाले। त्यांना पोलीस वालोने पकडायला पाहिजे होता। त्यांना ज्याने हल्ला केला, जो जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यावर काही कारवाई नाही केला आणि हिंदू पोरांना पकडून ते वनराई पोलीस स्टेशनला घेऊन गेले। तिकडचे उबाठाचे आमदार त्यांनी दबाव टाकला की त्यांचे मुस्लिम पोरांच्या विरोधात काही कारवाई करू नका, कुठल्या प्रकारच्या केस घेऊ नका आणि एक बातचीत करून हा वाद मिटवा। आमचा एवढा मोठा सण होता, हिंदू लोकांचा सण होता, ते सगळे रस्त्यावर उतरून शोभायात्रामध्ये, कलश यात्रामध्ये सभा घेत होते। त्या सणाला विरोध करण्यासाठी, आमची शोभायात्रावर आक्षेप करण्यासाठी अशा प्रकारचा एक दंगल घडविण्याचा काहीतरी कट कारस्थान केला गेला होता। मला असा आरोप करायचा आहे। जे काही दंगाई प्रवृत्तीचे लोक आहेत, दंगली घडविण्यावाले, असं सगळ्यांच्या घराच्या विरोधात बुलडोजरची कारवाई झाली पाहिजे। अजून एक दिवसात तुम्ही काही कारवाई करू शकला नाही तो आम्ही कुरार पोलीस स्टेशनवर येऊन तिकडे बसणार आणि पोलीस स्टेशनचा घेराव करणार आणि जोपर्यंत त्याचा दंगली घडवणारे लोकांना तुम्ही पकडता नाही, त्यांच्या अटक करत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील।